हरिओम मैत्रिणी, चला आता श्रावण संपलेला आहे, गणपती बाप्पा पण आपापल्या घरी गेलेले आहेत. आपण आज गाबोळी फ्राय बघणार आहोत. चला तर मग त्याला लागणारं साहित्य बघूया. ही मी माशाची गाबोळी घेतलेली आहे. ही पाला मासा मिळतो त्याची ही गाबोळी आहे आणि ती श्रावण महिन्यातच मिळते, पण आपल्याला नशिबाने खायला आता मिळते आहे, कारण नॉर्मली ती श्रावण महिन्यातच संपते. मी गाबोळी घेतलेली आहे, त्याच्यासाठी हे वाटण करणार आहे. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, चिंचेचा कोळ, भाजका मसाला, हा मालवणी मसाला आहे आमचा, आणि हळद. मी जे वाटण वाटून घेतलंय, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, हळद आणि मालवणी मसाला करून हे वाटून घेतलंय. त्याच्यात मी मीठ सुद्धा घातलंय. आता मी ते गाबोळीला लावणार आहे. मी गाबोळी इथे 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलीये. मी हे अर्धा तास मॅरिनेट केलेलं असंच ठेवून देणार आहे. गाबोळी आता आपण तेलावर घालणार आहोत. तेल थोडंसं जास्त लागतं याला. आता आपण परतून घेणार आहे. त्याचे आता आपण तुकडे करून घेणार आहोत. इथे गाबोळी आपली खायसाठी तयार झालेली आहे.